थांबा ना, अहो थांबा ना, तसं नाही ना, अहो थांबा ना, अहो थांबा ना, तुम्ही काहून रागा रागा चालले बरं? राग राग जाऊन आहे तर काय करू सांग ना. तू ऐकतं का? म्हटलं ऐकतं का? तू वायरी घुबड तुले घरी तर देऊन राहिली. तू म्हटलं ऐकून राहिली का? अहो पण तसं नाही ना, तुम्ही बी जरासं समजून घेत जा ना. तर कसं पहिले झालं ते झालं बापा. आता तुम्ही समजून घेत नाही बापा. माझा जीव कसा तिकडची ना तिकडची राहीन बा मी. तुम्ही समजून घेत जा ना जरासं. समजून घेत जा सांग ना तू. काय समजून घेत जा? तू मन राखत नाही मग काय करू सांग आता. काय करू? तुमचं मन तर लय राखतं बापा मी, पण मग आता काय करू? शेवटी इलाज नाही ना आता. माझ्या हाती आहे का काही? सांगा ना तुम्हीच सांगा. आपलं भांडं फुटलं तर माझ भोवती ना सारं मलाच बापा थू थू करतील लोक. मग पोरगा बी घराच्या बाहेर काढून देत. मग मी कुकडे जाऊ? कोणाला माहित पडेल तास थू थू करतील की नाही? कोणालाच माहित नाही पडत ना. ठीक कोण आहे वावरात जंगलात अठी आता 2 वाजता तुले उन्हात. आपण 2 जणच आहो. तुला हेच तर समजत नाही. तर पोरगा काढून देणं वायरे काढून देणं कोणते सुतावर राहते तसेच तुले काय कोणतं सुख देऊन राहिले ते. रोज तुले वावरात या लागते, काम करा लागते, धुपूट पडून राहिलं तुय. आणि मला तू किव येते तू मामातलं ऐकत नाहीस. बापा तुमचं लय लाख खरं आहे, पण आता कसं तुम्ही म्हणून राहिले बापा अटी कोण पाहिजे? अटी बी कोण नाही पाहिजे बापा. आपण वावरात आहो ना, अचानक मध्ये कोणी येईन बापा आणि पाहिन आपल्याला. असं आपल्याला वाटेन की आपल्याला कोणी पाहूनच नाही राहिलं, पण तसं नसते ना. कोण ना कोणी बापा लपून चिपून पाहतेच ना. मी काय तुले रस्त्यावर म्हणून राहिलो का? मी ना खोपडी केली ना तयार त्यासाठी तो पेशियर. तू काय टेन्शन घेऊन राहिली? चाल खोपडी तिकडे. अटी काले अटी बापा जाऊ द्या ते खोपडी फोपडी. माभवती तुम्ही आफत आणसान बा. पहिलेच तर मी संकट आता. तुम्हाला समजून नाही राहिलं काय? तुम्हाला सगळं माहित असून सगळं ठाऊक असून तुम्ही बापा लावून राहिले तेच ते तुमची. मला माहित असो की नसो, तू मा काम करतं काय सांगतो मला पहिले. तुले जर माविषयी काही वाटत असेल तू मा काम करशील. नाही तर मग तू कसं बाजारपंचायत चालू ठेवशील. मग आता शेवटी तुम्ही मानतच नाही की नाही? माया म्हटलं ऐकतच ना तुम्ही की तुमचीच ऐका लागते बोली आता. जाऊ द्या बापा आता हो काय बी. चला बापा जटी म्हणसान तटी येतो मी. चला. नाराज होऊन म्हणू नको हो तू. प्रांजळ मतानं आनंदानं येत असेल तर ये, नाहीतर मग राहू दे. नाहीतर तसं असेल तर कसं आहे चांगली म्हणजे आनंद माणूस असला आनंदी असला की चांगलं व्यवस्थिशीर काम होते. आणि असं रागात नाराज होऊन असलं तर मग काही फायदा नसते त्या गोष्टीमध्ये. मग ती जबरदस्ती राम होते. नाही बापा काही नाराज नाही मी. चला. तेच म्हटलं. नाही तर मग कसं नाराजी असेल तर राहू दे बा. आपली काही जबरदस्ती नाही. मी काही तुला जबरदस्ती करून नाही राहिलो. जबरदस्तीचा विषय नाही. मला एवढं जबरदस्तीने हो म्हणायला लावून राहिला माणूस म्हणते जबरदस्तीचा विषय नाही. चला चला चला. चाल त्या मनातही असते बरं. ये ना सारं करणं. पण कसं आहे नाटकं बाईची जात नाटकच बोलते करते. मी नाही त्यातली कडीला आतली मोठी नाटकं करते. मनातलं काही सांगत नाही. आपल्या जवळूनच घेते उकलून. असं काय तसं काय. हिच्या मनातलं काहीच नाही आपल्याला सांगत. हिच्या मनात बी असते बरं सारच, पण कसं निघतच नाही बाहेर. नाही आता मग बाहेर पोराला जर माहित पडलं तर संकट जाईल बापा. पहिलीच तरी दात मनगट खातात. एखादी बरोबर आली मी बोलली मी जरा शिकते. काही खरंच नाही ना. आता जर मला काही ना पाहिलं आणि कोणा गावात सांगलं की ते दोघं तिथे होते तर बस बाबा मला घराच्या बाहेर देतात काढून. आता काही खरं नाही. तटून पाहिलं गड्या आपण तर कोण दिले आणि ते बुडी अटीच बसेल होते. झाली गाय भेट रे. हो ना रे बा. तटून पाहिलं तर दिसलेले काय झाले गाय. काय लेकाची शाळा करायला गेले वाटते बा. शाळा तर आहे. आता बुडी अटून गायब झाले म्हणजे शाळा करायला गेलीच ती. पण कुठे गेलीस ती लेकाची शाळा करायला? शाळा जमवाले. शाळा जमवाल कुठे जातील म्हणजे? अबे कंदिल्यानं खोपडी बांधेल नाही का तिकडे? कासाठी बांधीला ती तो पेशील त्यासाठी जाता. तसं उन्हात काय थोडी मग काय की हायब्रिड आहे की काय दुसरं काही आहे की त्याच्यात घुसतीन ते. त्यासाठी कंदिल्यानं उन्हाळ्यासाठी खोपडी बांधली. उघड कंदिल्यानं 6 जण पहिलीच व्यवस्था करून ठेवली. खोपडी मोपडी बांधून ठेवली शाळा जमवासाठी. बरोबर आहे. मला तर असं वाटते बा आंब्या झाडाखाली देते का दणका. पण नाही एखादा हुशार निघला ले कंदिल्या. कंदिल्या का तुला बोयाड वाटला का बाबा? लय हुशार आहे ते. हुशार कोकरू आहे ते. बरोबर हिल्या डोंगरीले सांगते तो कामाले. हिच्याकडून कुठल्या मुठल्या येथून घेते याची शाळा जमवते. बरोबर हिच्याच नाणी लागते तो. नाही बाबा यार नाही रे बा. तो तर लय दिवसात चालून राहिला हे पीस. बापा किती वर्ष झाले. 25-30 वर्ष झाले ना. तरी लेकायचं तुटलं नाही अजून सुरूच आहे.
या बाईले बुडीले वायरी आली तरी बुडीनं सोडलं नाही बा कोण दिलेली. बा बुडीला वायरी आली तरी बुडी सोडू शकत नाही कंदी आली, कारण की वायरी अशी वरचोळायची, तुला सांगतो भाकरी देत नाही इले. शादवते दिवसभर, हा काम करायला लावते इले, पाणी आणायला लावते, झाडून काढायला लावते, सडा टाकायला लावते, पुसपास करायला लावते, लेकराची हागमुतही करायला लावते इलेच. हा अरे हाग्याचे कपडे हे बुडीत होते. हा या बुडीची वायरी सून काहीच करत नाही. पोऱ्याचा पुरा बैल झाला बायकोचा. हा ते तर जागजाहीर आहे म्हणा. वर चढणे पुरी शिल्लक आहे ते बाई. नवरा आता तिचा या बुडीचा पोरगा हलका पडला ना हो, पुरा बैल झाला बायकोचा. काही म्हणजे बायकोचं एवढं ऐका लागते का? मायले त्रास देऊन राहिला, स्वतःला त्रास होऊन राहिला तरी बायकोच्या मागो मागो. जाऊ दे आता, ही यायची शाळा पाहून कोण दिल्याची बुड्डीची काय आहे तर. चाल बरं चाल, यायचं पाहू आपण शाळा काय आहे तर. हो चाल ना, चाल. लय दिवसापासून कानं पाहायची इच्छा होती का, आता भेटीन पाहायले. चाल भाऊ काय करून राहिले काय नाही लेकाची शाळा तर. हा चाल बरं चाल. लकाच भांडण चालू आहे का रे, एकामेकाला ओढून राहिले हे तर. बुडी जात नाही वाटते भाऊ, खोपडीत घुसत नाही वाटते. कोण दिल्या बाण घोडा करून राहिला. बरं बाबा हातपाय उपटter कोण दिले तर. हे बुडी नाही म्हणत अशी ना रे, राहू द्या करत अशी बुडी. आता या वयात काय जमते भाऊ. बुडी जमून नशीन लेकाजीचं. हा जो गुरुदोस्ती करत अशी कोण दिल्या, हा लय म्हणजे चावट आहे ना. चांगली जवळ ताडी सुरू झाली रे यायची तर. आता पाय रे पाय रे पाय रे, बुडील कसा पुराला कोण दिला. अरे बुडी, अरे पाय रे पाय रे. अरे राहिले चालली रे बाबा, बुड्डा बुडी चालली रे पुढे. चाल यायच्या मागो मागो. चाल काय करतात पाहू जात. आता कितीक दम आहे कोण दिल्यात, बुडीत कितीक दम आहे तर पाहू जातात. चाल मागो मागो. हा मग सांगतो कोण दिलेले काय आहे तर शाळा. हो चाल चाल बाप्पा चाल चाल. पाय बरं त्यासाठी कशी टाक खोपडी बांधली म्या. हा उन्हाचं कामच नाही, मस्त बांधली त्यासाठी स्पेशल. हा चाल आता अंदर चाल. हो ना, खोपडी तर खरंच तुम्ही लय चांगली बांधली. पण गावात ते टिनाचीच आहे बापा. किती गरम करीन याच्या. जरासे टाक्या माट्याची तर करा लागत होती. नुसतं बापा घामाची लोटच निघते ना याच्यातून. आग बबुलाच माणूस होते बापा त्याच्यात गेला की तर उन्हाच्या याच्यात टिनात. होत नाही ना व. चाल ना आता, याच्यापेक्षा कोणती तुला सुपर जागा भेटणार आहे. काय काय सकाळचा बंगला बांधू वावरात काही या भावा तू. चाल काही नाही होत. तशी घामाची लोट निघणारच आहेत ना, तसंही घाम येणारच आहे. तुला सांगतो थंडीत बी घाम येते ना, असा कार्यक्रम आहे तो. चाल काही नाही होत, घामात घाम येते. हा बाबा बरं आहे तुमचं. घामात घाम येते म्हणता. किती टाइमपास करता मग आता. चाला ना अंदर, मला घरी बी जायचं आहे बाबा. अजून मी घरी गेली नाही लवकर की कसं म्हणतील ना, अजून आली नाही. आता काय आता महिना लागणार आहे आपल्याला अंदर जाऊन. 10 मिनिटाचं काम आहे. चाल. कधी घरीच करते नाही, काही घरचा विचार करते, वायरीचा आणि पोऱ्याचा. मग आता काही विचारच करत नाही ही. तुमचा विचार करत नाही, करतो म्हणून आले की नटलो. चाल आता चाल लवकर पटकन. चाल बा जमलं बा आता नाही वांधा बा झालं बा सारखं. बरं की मी खोपडी बांधून ठेवली वावरात, आता मस्त कामात आली ते. चाल. हा बुडा तर पुरा रगीला ना बाई. खोपडी गिपडी बांधली बाबा वावरात कार्यक्रमासाठी. लच चायर आहे बुड. येणं मग आता काय सरमून राहिली तू. येणं पटकनी. ये लवकर ये बरं. मागे पुढेच करून राहिली. अरे काय कोण नाही ना अटीसा, कोण येणार आहे वावरात. टेन्शन नको घेऊ बा, भिऊ नको अशी. ये तू मी जाऊन जंगलात कोण असती. येऊन राहिले ना बापा. तुम्हाला भलते घाई होते बापा. मी काल सरमून गिर मग कधी पानं सामान तर सगळ्या जमान्याचं आहे. पडली गिळली तर काय करू बापा. ये लवकर चाल. ये ना ये बस बरं. चाल बरं. भाजीवर बसणं, वर बसणं, खालीच बसतो बा तू. सवय झाली का तुला खाली बसायची. ये वर बसणं. ये तुम्ही बा कसं माभवती पुदाक नका लावत जाऊ बा. मला जसं वाटते मी तसं करतो. तुम्ही कसं माझं जसं मी म्हणतो तसं हे करत जा तुम्ही. तुम्ही म्हणसाल तसं अटीच बस अटीच हे कर. तुमचं तेच असते सदैव. घुसली रे कोणती लॅन बुड्डी घुसली गड्या अंदर. हा चालतं का अंदर आपण. चाल ना अंदर जाऊन पाहू ना काय करून राहिले तर. चाल. काय मॅटास का तू. त्याचं पाहायचं का भावा. हेट बाहेरूनच पहा काय आहे आवाज ऐकतो फक्त. फंदर नाही भावा. अंदर काय झालं त्याचं काय मेळ हुकूत फालतू घेणं देणं बाहेरून. ह्या बड्या कोणाचं चांगलं होते तर होऊ द्या. काय म्हणतात खोडंबा घाला. बाहेरून काय आहे तर. बापा कधीपासून रे बापा. सारे अडलोकले का बोटं घालीच का मग गेली. आता मोठे तुला सुसून राहिलं रे. चांगलं होते तर होऊ द्या.
हा जाऊ दे बापा चाल. अशी नको करू ना, थांब ना जराशी. अशी झटका नको मारून. अरे पद्धतशीर पद्धतशीर. झालं रे गड्या सुरू, झालं रे बापा सुरू. गड्या दाबली, गड्या बुडी आहे ना, दाबली दाबली. थांबा ना, तुम्ही असे काम करत राहता. मी एवढं पकडते का कोणी? मना मना होऊ देता जरा सगळं, जबरदस्तीच करता तुम्ही. मेरा पॅक दाबता निवड कावरीत कुत्र्यासारखंच करता बापा. जसं काही किती दिवसाचा खाडा तरी बायको आहे ना बापा, तरी एवढी कमी आहेच. अरे गड्या काही चालू आहे रे यायचं. चाल बा चाल, अटी थांबेल पुरत नाही रे बा. कुठे ऐकतो बा यायचं रे बा. चाल बाबा चाल. अटी थांबेल पुरत नाही, आपली मन बो ऐकते बाबा. बा चाल, अटी थांबून काही फायदा नाही बा. फालतू कसं काहीच पान आपला धिंगाणा व्हा इकडे फालतू घेऊन ना देणं. हो हो चाल. सांग तुम्ही तू वाईट तू घेत नको जात जो तिला दणकी मारत जाय सायाची. भात धरली की तोंड झोडत जाय तिचं. पाहून की पुढचं पुढे. कोणती लाईन होती सोबती. टेन्शन न घेऊन तू एवढं कोण भेटतो तू. भेट न जात जो वाजिले. अगं बापा लय खणसायलाय ना ते. तिला भिवू नाही तर काय तर भेला तेच पुरते बापा, काही खरं नाही. नाही तर हा हा चला बापा चला लवकर. किती घामाचे लोट वाहून राहिले बापा. बदबद वलीगड झाली ना मी. एक तर ही टिनाची खोपडी आहे बापा. चला बाहेर लवकर, माझा जीव सगळा कसंही करून राहिला. हो हो चाल चाल. चाल मग चाल. आता तू जायचो या रस्त्यानं, मी जातो मा रस्त्यानं. आणि तुझ्या घरी काही झालं तर मला सांग, मी येतोच. हा बापा चालली मी. आणि काही घरी काही होत नाही, काही बलातही नाही बापा तुम्हाला. मी जातो मी लवकर घरी. आता अजून पाहिजे कोणी आपल्याला तर अजून बॉम्ब होईल. हो हो चाल चाल. बापा जमला आज. आला रे गोंदिल्या, थंडागार होऊन आला गोंदिल्या घरी. चांगली घोसलेली का ना खोपलीत. तरी तुले म्हणून मी थांबल्या का थांब पाहिल्या का पिक्चर यायचा दोघायचा. पण तू नाही म्हणत. चाल म्हणत चाल. काय माणूस आहे पिक्चर पाहायला असताना. बे त्या दोघांचा कान पाहून खोडतो. काय फायदा आहे का ते पाहून? मन भरणार आहे का आता? सांगतो मला. जाऊ दे बिचाऱ्यानं करून राहिलं, करू द्यायचं आपलं. फालतू आपले डोळे खराब करा घेणं ना देणं. चालले पायाले आपलं मन बो ऐकते. मग आपण कुकडे थांबला जायचे व्हिडिओ पाहायले. पहिलेच तर आपल्याला मोबाईल नाही. मोबाईल मध्ये भेटते पाहायला, पण हे लाईव्ह होतं ना. ह्या करते कोणती कशी करते बुडी पाहायले. पण तू उल्या गाणी गांडू माणूस निघला. चाल 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 चाल. चुप बसतो आता. तो विषय नको काढू. पाहायचा कोण दिले येऊन राहिला. चांगली मजा घेऊ द्यायची आपण. दशीर बरं हाक मारते बरं कोण दिले. कुठे चालणार गळा? तर हा कुठे जाणार आहे? होय सकाळची करायली. अरे बा काही मेळ आणला गळा असतं तू ना. चांगला बोळी. हा 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 चांगली घोसली बुड्डी. चांगलाच बजेट बसला बुड्डीचा. तर त्यासाठी तुमच्या याने तुम्ही असे भाद्री आहे ना. मग घेण ना देणं. मी ना काय केलं, कोणती बुडी दाबली मी. काहीच काही कुकडल्या कुकड्या चोपवर ना आपला घेण ना देणं. अगं उभं ना. वा मी नाही त्यातली कडीला आतली. जसं की आम्हाला माहितच नाही. आम्ही आमचे डोळे शकून आलो ना. खोपडीत काय झालं होतं रे तुझं? काय झालं होतं बुड्डी जंतू ये? हा दगडा सांगेल ते यार नाही वा. काले लपवतो कोण दिल्या तू? आम्हाला सारं माहित आहे. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला तो मजा तुमचा दोघांचा बुड्डीचा तुया. आम्हाला शिकून राहायला का तू? बरं की नाही आम्ही आवाज नाही दिला, फक्त तुला पकडून नाही तडसा. आम्हाला सारी शाळा माहित आहे. तू काय आहे तू वर होता खाली होता. माहितीचं काही नाही रे बाबा. खाली नाही वर नाही. ती बुडी लढून राहील ती. तिची वायरी तिला तरात देऊन राहिली जास्त. म्हणून मी दिले कसं आधार द्यासाठी मी आणेल तर तिला खोपलीत. तुम्ही काही कुकडच्या कुकडेच बोलता बुवा. आधार बाबा लय आधार देते कोण दिले. कोणता आधार दिला रे बापा? चुम्मा चुम्मी दा. रे मिठी मारली शीन गोळा भेट असं केलं शीन का कोण दिले. आणि मग ते शांत झाली शीन बुड्डीन. मग कसं जमलं शीन का रे? तुम्हाला गोळ माहितच नाही. त्या बुडीवर काय बितून राहिली. ती वायरी एवढी सळेल आहे काय सांगा तुम्हाला. तिला एवढा त्रास देऊन राहिली. खायला अनात देत नाही. काम करायला लावते ढोरासारखं. तिनं 100-200 घरी नेले तर बरं आहे. नाही तर मार खात मारते तिची सून तिले. काय सांगा तुम्हाला. त्यासाठी मी तिला आधार देतो बुवा. तुम्ही म्हणता तू तिच्या उरावर बसला. सांगा आता आफत आहे की नाही मग हे? म्हणजे फालतूची बदनामी आहे की नाही आमची? न बापा बापा एवढा आधार देता तू डायरेक्ट बापा खोपडीतच नेलं तुझं. आंब्या खालून उठला आणि खोपडीत गेला. नाही ना बा मी तसं काही केलं नाही ना रे बावा. आणि मी अदलक भेलो नाही. आता भेणार आहो का काही करायले? नाही ना. मी ते धंदे सोडले. तिने सोडली.
तिची वायरी आली तेव्हापासून. पण ती वायरी तिला त्रास देऊन राहिली, तिची सून. म्हणून मी तिला समजून सांगत होतो. ती लढत होती बिचारी. तुम्हाला काय सांगा आता अंदरच्या गोष्टी. कंदीले आम्हाला नको सांगू ना तू. खोपडीत नेल्यावर करणार नाहीस का तू? सोडणार आहेस का चारस? मग आवाज कसा आहे रे? बाहेर आवाज कसा आहे? तुझ्या गळा दरवाजा ठोक्याला फुरला असता, अंदर यायलाच फुरलो असता. मग समजलं तुला काय आहे तो. आता खोटा बोलून राहिला तू. हा खोटाच बोलणार आहे, हा का खरा बोलीन का? याला माहित आहे आपली जाते म्हणून. मला ना गळे हो दोघायले खोटच वाटते. चला बरं तिच्या घरी, चला बरं. काय तमाशा चालू आहे तिच्या घरी, चला पहा दाखवतो मी तुम्हाला. चला ना. तिची वायरी किती बदमाश आहे. मी तिला आधार देत होतो की काय करत होतो ते तरी तुम्हाला माहित पडेल तिच्या घरी गेला. चला चाल. याची गप्प शाळा गेली बरं. आणि आता कसं आपल्याला तो येड्यात काढून राहिला. गंमत दाखवते आपल्याला. दाखवायचं काय झालं आता. हा चावड जाईन हा चा नसायला सोडते का? यायचा जसं लप लप करते. हा कधी येते कधी होते, कधी येते कधी होते. काय तिच्या वायरीचं सुनीचं नाव बदनाम करू आला. हा चौथी चालचा. तुमची माय अजून बी वावरातून घरी मस्त झाडाखाली बसेल असेल. तिला माहित आहे ना घरी गेलं की आपल्याला टोला घ्या लागते, कामं सांगीन, हे कामं धंदे करा लागतील आपल्याला. मग मस्त झाडाखाली बसली ते तुला मस्त 2-4 बाया जमा केल्या असतील, मस्त गप्पा मारणं चालू असतील तिच्या. तिला तोच धंदा आहे काम करणं. ऐदी आणि ते जीवार येते तिचं. आई इकडे काम करता करता जीव चालला सगळा. तुमच्या मायचा तुम्ही लाळ करत जा आणि मला सगळे कामं करायला लावत जा. किती कामं करू मी? काम करता करता सगळं फुसकुट पडू राहिलं बाया. ते मस्त वावरातून आली की मस्त आलिशान नाही येते आणि मग मागवती लावते. आणव मला खायला, हे आणव ते आणव. मस्त तिला मग आयतं वायतं खायला देतो मी. आणि मी इकडे राप स्वयंपाक करतो, सगळं करतो आणि तिला आयतं खायला देतो ना. त्या बाहेर तुम्ही काहीच नका म्हणत जाऊ. ते जशी वागते तशी वागू देत जाणं तिले. मस्त वावरात जाऊन बसेल असेल ती, मस्त गप्पा मारत असेल. आणि कोणत्या गप्पा माहिती काय? माझ बद्दल सांगत असेल ते बाहेर. हे अशीच आहे माई सून, अशीच आहे माई सून, असं सांगत असेल ते. येऊ दे ना आता बुडीला येऊ दे तू घरी, मग सांगतो मी काय तर. बोल तुम्ही. तुमचं रोजच आहे ना बापा. बुडीले येऊ दे मग सांगतो मी. रोजच ऐकून राहिले ना मी. पण बुडी घरी आली की बापा बोलती बंदच होती. काहीच बोलणं नाही ना बुडीले. कान उचला चांगली त्या बुडीचे. का माई जराशी चूक असली की कसं बेलनं घेऊन मागे लागता तुम्ही. माय जराशी की तुम्हाला चूक सही नाही होत. आणि माय एवढी चुका करते तर तिला काहीच नका म्हणत जाऊ तुम्ही. म्हटलं ना आता येऊ दे ना बुडीले, मग सांगतो ना मी काय आहे तर येऊ दे. आली आली रे तुमची टोला घे माय आली ना. मस्त झाडाखाली बसली होती ते. मस्त आता आराम करून आली ते आता. हो माय पाय ठेवलाय नाही तर बापा झालं सुरू असतं. याचे कान भरले वाटते ना आता. का मा काय लावलं तू नाही? हे घरचं घरी येईन की दारचं घरी? तू फक्त वावरात जाता वावरात जाऊन बसत. काही समजते की नाही तुले? इकडे पाणी राहिलं भऱ्याचं, तिकडून गोठाराचं शेण राहिलं ढोरायचं काढायचं. बसली वावरात जाऊ. काय काय करा मा बायको ना. बापा तुम्ही सांगलं ते डोंगरी ऐकते काय? चालू आहे बापा ते. पान कशी बोलते आता. करतो ना रे बापा, करतो ना काम मी. कुठल्या असल्या बा मी ना काही बसेल नव्हती बापा. तू होता का मला पाहायला ती की बसेल होती मी की काम केलं मी ना. काही जरा बोलत जाय बा चांगला. काहीच माहीत बोलत राहायचं. तुझी बायको म्हणेन बापा तसंच म्हणतो तुम्हाला बी. जरासं पाहणं काही देखणं. कोणासोबत बोलून राहिलो आपण काही भाण्याचं. मग काय ते काय बोलून राहिली काय? सकाळपासून जायला आता 3 वाजले. 3 वाजता तो घरी आली. हे घरचे कोण काम करा? पाणी धुणं भांडी हे ते पोराची हात चड्ड्या टाकेला तिकडे. हे काय बघ तू काम करणं जीवार येतात तुझ्या. आयतं बसून खातं तू कामही करत नाही. पुरा बायकोचा भाडा आहे व माया. पुरा बायकोचा भाडा आहे ना. ते जसं म्हणेन तसंच बोलते तो. स्वतःची जराशी काही अक्कल नाही ना त्याले. बोल बाबू तिच्या म्हटलं ऐकन बोल मले. एवढा बोलू नको रे बापा, एवढा बोलू नको. आधी ना मी आता वावरातून करतो बापा. होतो सुरू कामायले. होतो रोजच आहे बापा हे कथा. काही एका दिवसची नाही ना. आज आता कसं तुला बोलायला लावलं ना तिनं. बरं झालं तू बी बोलला बापा. कसं मी काम तरी करू राहिले, नाही तर रोज बसूनच राहतो मी. तेच करते सगळे काम. पाव कशी बोलते तिथं. मध्ये टोमणे मारते ना. हे बोगस बाई आहे. बोगस बाई तुमची मायला बोगस आहे. ओ मा तिले मा बायकोले बोलायचं तुझे काही कामच नाही ना. किती काम करीन ते. सकाळी 5 वाजतापासून चालू होते तर रात्री 11 वाजेपर्यंत. काय सांगू तुले. लोड झाली ते लोड. आणि तू आली की पुतात किरकिरी तुई. काम करणं उसक नाही. जटी येली तटी बसतो नाही होय ना बापा. लय काम करते ना रे बापा. ते सगळं उरापोटाराच घेते ना. मी तरी वावरात जाऊन बसूनच राहतो. ते वावरातलं काम आपण मध्येच होते. आपण मध्येच होते ते काम. पाव तुमची माय कशी शिल्लक बोलते. पानं कशी कोरून बोलते ते. मी काले कोरून बोलू बापा तुम्हाला. तुमचं घर बापा, तुमचं दार, तुम्ही ना इस्टेट कमायल. मी कोण तुम्हाला म्हणणार देईन. मी बापा कसं कुत्र्यासारखी गत आहे माई. भाकर दिली तर खातो बापा. राबतो. असं काम आहे बापा माया आता. पाव कशी झिमोटे मारते ते. पानं कशी चिमटे घेते. बारीक चिमटा घेते ते अंदरून. असं मनाला लागेल असं बोलते ते. असं जर करून जर नाही बोललं, टच नाही बोललं वायरीले पोराले तर काही फरक पडते का? प्रेमानं बोला, प्रेमानं राहा. चांगलं तेवढं काम करा.
आता का आपली वय आहे का? हा, वय वय करायची. फालतू भेजा खाना लावला झालं होय, काम कर. हा, सांगून राहिलो आता माझ्या बायकोला त्रास नाही द्यायचा. बायकोला त्रास देते माई माय. हो, लोड झाली माई बायको. हा, तिच्या अंगी भाकर नाही लागून राहिली आणि माई माय काही काम नाही करत. काय शंका, पाणी आणतो मग. अरे हा हा करतो ना बापा, मी घराचा बैल नाही काय, करतो ना बापा, मला करणंच आहे बापा. का आता कसं नोकर आहे ना मी, करणंच आहे. मग मित्र गुरु दाखा पण उद्या भाऊ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.